नमस्कार मित्रांनो, बघा सकाळी सकाळी केली आंघोळ, आताच बसलो इकडे. चालू आहे आमचं बघा स्वयंपाकाचं काम. तर मित्रांनो, दोडका चालू इकडे करायला. दोडका तुम्ही खात नाही. आता आम्हाला दुसरी भाजी करावं लागेल. कारण काय माहिती का मित्रांनो, आपल्याला नाही दोडका आवडत. मग त्यासाठी आता आपल्याला चटणी न्यावं लागेल. मग नाहीतर मग दुसरी भाजी तरी करून न्यावं लागेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आंघोळ केली बघा, तिकडे चुलीवर पाणी बिठवलंय अजून. आणि लेकरं काही अजून उठले नाहीत. आणि दिवस पण बघा काही अजून ऊन तर काही पडलं नाही, दिवस निघालाच नाही अजून. मग आभाळाचं वातावरण काय माहिती, बाहेर गेल्याशी नाही कळणार. तर चला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आता करायची इकडे भाजी बघा आणि भाकरी. मग म्हणजे आपलं रोजच काम, आपल्या कामाला जायचं. हे बघा पोरगा तशी उठून आलंय सांडासून. हे दात घासायला पाठकून बघू नको, तसा दात घासायची. पाणी टाकलं का बाथरूम मध्ये? तर बाथरूमला पाण्याचा प्रश्न लय मोठा आहे मित्रांनो. काय झालंय की नाही पाणी गावाला. आणि गावाला पाणी नसल्यामुळे एक तर बाहेर जावं लागतं, लेकरं जात नाहीत बाहेर. पाणी नाही पुरत, घासा घासा पटापटा दात. तर बघा आमच्याकडे काय पतंजलीचं कोलगेट वापरतात आम्ही. सुट्ट्या आहेत त्याच्यामुळं. हा, बाथरूमचं दार लाव म्हणून बाबा. लावले म्हणून बघा, आता काय करायचे. उरका पटापटा. तर मित्रांनो, रानात मध्ये चालू आहे काम, बाजरी काढाय आणि सॉरी ते खोडायला चालू आहे. आणि काढून न्याय सांगितली लोकायली. मग आता कोण नेतय काय करतय. अर्धी झाली का? हा, जरा मोठ्याने बोल की, आलं तरी पाहिजे की मध्ये आवाज. मग तेच विचारायला होती. आता ताटली काय लगे कामाला हो सर्व. काय पाय लांबून बसली. तिने खात नाही ना भाजी. नका खाऊ म्हणजे काय खायचे? माती खातेत का? तो खा बरं आधी कर. कोणा मी खातो, खातो आधी कर. कोणा मी खातो. तिकडे चुलीला जाळावर मावली. तर मंडळी बघा, आमच्यात चालू आहे आज ह्याची भाजी. ही भाजी मी खात नाही, मला न्यायची म्हणून आता चटणी करून खा. नाही माझी, मला भाजी दुसरी द्या करून. मी खातच नाही. तर बघा आपलं घर इथे बघा, हे आंघोळीचं आपलं मधी सगळं पाणी मध्ये काढलेलं. इथून चांगला आहे चोरीचा धूर जाण्यासाठी. तर चला मित्रांनो, आता बघा वाजलेत किती, 6:22 झाले. तर आपल्याला जायचं किती, 7:30-8 वाजायच्या टायमाला आपल्याला जावं लागतंय कामावर. आणि कामाचं कसं आहे माहिती का, की भिताड बांधाय चालू आहे जणांचं, पण ती काही होईना झाले. आता कसं होतंय काय माहिती. तर एक कड टाकलंय म्हणायचं 9 इंचीचं. तर त्याला जवळजवळ बघा किती, 400 टोपले त्या जवळजवळ माल लागतोय. आणि 25 टोपले, सॉरी 25 पोते सिमेंट असं लय म्हट लागतंय. होत काही नाही दिवसात, बेजारी चालू आहे. तुमच्याकडे कसं चालू आहे, काय काय काम चालू आहे शेतातली, ती कमेंट करून सांगा आम्हाला बरं का. तर आमच्या शेतामध्ये तर बघा बाजरी खोडायला चालू आहे आणि काढायची बी, म्हणजे लोक काढून नेणार आहेत. आता कोण नेतंय कोण नाही काय माहित नाही. तर पुन्हा अजून डबल दुसरी बाजरी, ती पण बाजरी अजून महिन्या 1.5 महिन्यामध्ये काढायला येणार आहे. तर नंतर अजून मळता वेळेस आपण व्हिडिओ टाकू, कारण रोज तुम्ही जात नाही. मळल्यानंतर जाईन तेव्हा व्हिडिओ टाकीन तुम्हाला किती झाली काय झाली. तर जवळजवळ किती, 30 30 60-70 गुंठ्याची जवळजवळ आहे बघा. तर किती होती काय माहिती, चांगली आली. परंतु काय वाजवायला सर बरं नाही. तर किती होती काय नाही पुन्हा नंतर तुम्हाला सांगेन.
सध्या तर बघा इकडे आमचं चालू झालंच नाही अजून चिरायचं. आपला व्हिडिओ पण काढत होता तरी चिरायचं झालं नाही इकडे. उरका 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 उरका. तर बघा मित्रांनो, आता भाजी करायला चालू आहे. काय झालं माहिती का, आमचा संपलाय गॅस. आणि गॅस काय आला नव्हता, लग्न होते लय मोठे गावामध्ये त्याच्यामुळं. म्हणजे सगळे गॅस काय झाले ते गावाला गेली, म्हणजे कसं लग्नाला गेली. बघा आमचा मसाला डबा आहे, काय स्वीटीच हे आपलं अद्रक पेस्ट. आता मग काय चालू आहे चुलीवर बघाय. काय झालं माहिती का की गॅस नसल्यामुळे आता चुलीवर करावं लागते. ते टाकली इकडे बघा कोथिंबीर, आणि भाजी व्हायली आमची बटाट्याची, आपल्या सॉरी त्या ह्याची कशी रे आपल्या दोडक्याची बटाट्याची चालू. दोडक्याची बटाट्याच आलं. मी दोडका खात नाही, दोडका नावाची आहे ना मला तर बघा आता टाकले काय, कोथिंबीर टाकली, तेल टाकले, तापले, डायरेक्ट पाणीच ओतायचं काय आता. धुवून घ्यायचं म्हणा भाऊ आधी, धुवून घ्यायचं आधी. आणि बघा कसं करतेत आता. तर जाळ बी घातलाय बघा. इतकं जाळ तर गॅसला बी नसतोय बघा. तेवढं एवढं एवढंच बर्नर असते त्याच, आणि एवढं एवढंच जाळ असतंय. आपल्या चुलीचं मस्त असते आपलं लय मोठा जाळ, आणि लवकर होते जरा. गॅस संपाला मग बघायलीस काय. आणायचं संध्याकाळी आणतो होतो जाऊन, आता नाही आणणार. तर संध्याकाळी आणायन गॅस. तर बघा हे असा गॅस आहे आमच्याकडं. तुमच्याकडे कसा गॅस असतो बघा सांगा आम्हाला कमेंट करून. बघा टाकला आता मध्ये हे तड तड वाजायला लागलेले. तर बघा आता हे भरून निघाला त्याच्यावरती सगळं. आता पहिलं तर तेल टाकून, कोथिंबीर टाकून हे टाकले. आता दोडका टाकलाय. आता काय काय टाकतील बघा, भाजी कशी होती नेमकी. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ती कमेंट करून सांगा बरं का. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपला. तर बघा असं हलवून घ्यायचं. नंतर थोडस वाजलं की नंतर पण मग आपल्याला हे मसाला टाकायचा. दिसतंय का तुम्हाला इकडं अद्रक पेस्ट, ती आपलं मटणाला आणलेली पोळी येतात. तर अद्रक पेस्ट टाकत नाहीत बरं का, बाकीचे टाकते. त्याला अद्रक पेस्ट नसते. तर आता काय टाकायची, आता बघा इकडं वाटण, आपलं घरगुती वाटण आहे का, त्या घरगुती वाटण कुठून फुलेले स्टॉक मध्ये बघा. 2 चमचे गेले, 3 चमचे गेले, 4 चमचे गेले. हा किती 3.5 तर टाकली ना. 3.5 चमचे बघा टाकले. आता त्याला थोडं भाजू द्यायचं, तेवढंच. बस काहीच नसतंय का त्याला, पोट पीठ काही नसते पुन्हा. ते पुन्हा असते म्हणून कुठून ते आपल्याला काय माहित नाही बरं का. आपण काय डोसकं लावायचं त्याच्यामध्ये एवढं. तर पहिल्यांदा टाकलं बघा कोथिंबीर, आणि पुन्हा कूट आपलं हे कुठं आलं आपलं वाटण घरचं. आणि आता डायरेक्ट पाणी थोडं भाजून आता टाकायचं म्हणजे पुन्हा कुठून शेंगदाण्याचा कूट टाकला की झाली भाजी. तर भाजी तर सेल्फी व्हा मी बी केली असती की मग काय तर नुसतं काय तेल टाकलं, हे टाकलं, कोथिंबीर टाकली, वाटण टाकलं, पाणी टाकलं, झालं. आता काय कूट टाकायचं नाही, मीठ टाकायचं, झाली भाजीच भाजी. किती बी भाजी खा, नुसतं पाणीच पाणी. बघा सकाळ सकाळी लागले पाणी प्यायला, चुली मुली बसल्यामुळं. काय बघायला लागली की कुठं बसायचे ग. मीठ टाकायचं बघा. आता मीठ टाकले थोडस, आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. बघा थोडस टाकले, 3दा उलवली पुन्हा लागलं घ्यायचं अजून. तर असू द्या. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली आमची ते बी सांगा आम्हाला कमेंट करून. आता टाकायचं राहिले बघा फक्त शेंगदाण्याचा कूट. आता कुटायचा इकडं आपली उकळी बघा आहे टेम्परवारी, उचलायची कुठं बी ठेवायची. चला आता आपण इथंच बंद करू ह्याला, कारण आता झाली भाजी. नंतर भाकरी करायची आपल्याला, डबा भरायचा अजून. तर मित्रांनो भाजी झाली, आता स्वयंपाक होतो. आता राहिल्या फक्त भाकरी, डबा भरून आपलं निघायचं कामावर. तर आमची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा.
तर आजचा व्हिडिओ पण कसा वाटला ते पण कळवा. तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.